नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या परीक्षेमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे सीईटी 2026 करता बघा विद्यार्थी मित्र, मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण घेणार आहोत। यामध्ये आपण मागील वर्षीची जी काही प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्र बघा, 15 डिसेंबर 2013 रोजीचा हा पेपर असणार आहे। या पेपर मध्ये बघा तुमचे किती प्रश्न बरोबर येतात, किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येतात हे तुम्ही मला सांगायचं आहे। ओके, बघा परीक्षेच्या अंतिम दिवसात फक्त आपल्याला असे प्रश्न बघायचे आहेत जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या या सेशन मध्ये पहिला प्रश्न आहे, विजोड शब्दजोडी ओळखा। ओके, विजोड अशी शब्दजोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे। तर पहा विद्यार्थी मित्रो, कोणती असणार आहे या ठिकाणी चुकीची। बघा ऑप्शन बघा, घर उंबरठा, फुल ताटवा, पाऊल वाटा आणि घोडा गोटा। तर बघा, घर उंबरठा बरोबर आहे, फुल ताटवा फुलांचा ताटवा, घराचा उंबरठा। ओके, त्यानंतर पाऊलांच्या काय असतात, वाटा असतात, त्यामध्ये घोड्याचा गोटा असतो का, घोडा गोटा काय या ठिकाणी। तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व काय हे समूह दर्शक झाले। ओके, हे काय झाले तर हे सर्व समूह दर्शक झाले आणि हे घरदर्शक शब्द झाला। ओके, हा काय झाला, हा घरदर्शक झाला। त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 घोडा गोठा हे या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे। ओके, घोड्याचा काय असतो, तबेला असतो। ओके, घोड्याचा काय असतो, तबेला। घोडा गोठ्यात असतो का, नाही ते पण चुकीचं आहे। तर घोड्याचा काय असतो विद्यार्थी मित्रो, तबेला असतो। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा। पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रो, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा। ओके, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा विद्यार्थी मित्रो, सुपुत्र कुपुत्र या ठिकाणी जवळपास स्वरूप स्वरूप कुरूप विरूप असे आहेत। त्या ठिकाणी अचूक जोडी म्हणजे बरोबर जोडी, सुपुत्र कुपुत्र ही अगदी बरोबर जोडी आहे। ओके, ही विरुद्धार्थी आहे। बाकी इतर ज्या आहेत या सर्व ज्या काही आपल्याला या समान आहेत। ओके, या काय त्या समानार्थी जोड्या दिसून येतात, त्यामुळे सुपुत्र कुपुत्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, पळसाला पाने तीनच। ओके, पळसाला पाने तीनच ही जी म्हण आहे, तर या म्हणीतल्या अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती। घरोघरी मातीच्या चुली, बळी तो कान पिळी, पाचमुखी परमेश्वर आणि चोराच्या मनात चांदणे। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर काय असणार, तर घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय, सर्वत्र परिस्थिती सारखी असते। काय म्हणतात त्याला, सर्वत्र परिस्थिती जी आहे ती सारखी असणे, यालाच काय म्हणतात, घरोघरी मातीच्या चुली किंवा पळसाला पाने तीनच। ओके, घरोघरी सारखी परिस्थिती असणे म्हणजेच परिस्थिती काहीतरी या ठिकाणी ठीक आहे सारखी असते। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, आधी जन्मलेला या समूहदर्शक शब्दाकरता कोणता एकच शब्द लागू पडतो। ओके, आधी जन्मलेला, आधी जन्मलेला काय म्हणतात, अनुज, सूत, द्विज की अग्रज। तर बघा, सूत म्हणजे या ठिकाणी पुत्र होते। ओके, सूत म्हणजे पुत्र किंवा मुलगा, तर आधी जो जन्मतो याला काय म्हणतात, अनुज। ओके, आधी जन्मलेला काय असतो, अनुज। ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय आहे, एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देश विषयक जो बोलतो, की एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जो बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात, उद्देश, विधेय, उद्दिष्ट की वक्ता। तर बघा, एखादा व्यक्ती काय उद्देशाविषयी जो बोलतो त्याला काय म्हणतात, तर त्याला उद्देश असे म्हणतात। ओके, काय म्हणतात, उद्देश म्हणतात का, नाही उद्देशाविषयी बोलत आहे त्यामुळे असणार, त्यामुळे त्याला काय उद्धेय असे म्हणतात। काय म्हणतात त्याला विधेय असे म्हणतात, विधेय। ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर विद्यार्थी मित्रो, तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील, वाक्य प्रकार ओळखा। ओके, तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील, हा वाक्य प्रकार कुठला आहे, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य किंवा वाक्य संश्लेषण। तर हा प्रकार आहे विद्यार्थी मित्रो केवळ वाक्याचा, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 केवळ वाक्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते, खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते आहे। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला पर्याय जे आहेत या ठिकाणी ठ हे कठोर व्यंजन आहेत। ओके, ठ हे कठोर व्यंजन आहे, या ठिकाणी पर्याय आपल्याला चुकीचा या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, सव्यय आणि अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती, शब्दांच्या एकूण जाती किती आहेत। आता सव्यय आणि अव्यय मिळून, तर विद्यार्थी मित्रो सव्यय म्हणजे कुठल्या, तर सव्ययला आपण काय म्हणतो, सव्ययला म्हणतो विकारी। ओके, सव्ययला काय म्हणतो आपण, विकारी जाती, आणि अव्ययला काय म्हणतो, अविकारी। अव्ययला काय म्हणतात, अविकारी। तर विकारी मध्ये येतात 4 आणि अविकारी मध्ये येतात 4, अशा मिळून शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। ऑप्शन नंबर 4 8 जाती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, पहा मग आता कोणकोणत्या, यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, विकारी मध्ये येते पहिली म्हणजे नाम, त्यानंतर सर्वनाम, विशेषण
आणि त्यानंतर क्रियाविशेषण. ओके, हे सव्यय, विशेषण आणि क्रियाविशेषण ही झाली सव्यय, ही 4. त्यानंतर अविकारी मध्ये विद्यार्थी मित्र बघा, यामध्ये देखील येतात. यामध्ये कोणकोणते आहेत रे? तर यामध्ये सॉरी, या ठिकाणी बघ क्रियापद येतं. ओके, क्रियापद, विशेषण आणि क्रियापद ही येतात यामध्ये. ओके, आणि इकडे येतं 5व्या नंबरवरती क्रियाविशेषण अविकारी मध्ये. ओके, क्रियाविशेषण नंतर शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, आणि सर्वात शेवटी या विद्यार्थी मित्र ते म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. ओके, कोणता आहे तर केवल प्रयोगी अव्यय. अशा शब्दाच्या एकूण 8 जाती येतात. किती आहेत एकूण? 8 जाती. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओवरच्या सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि तुम्हाला जर या प्रश्नाची पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता आपलं चॅनल तुम्ही सर्वांनी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पाठवून दिल्या जाईल. यानंतर पहा, पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती? ओके, लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती? वारा झुळूक, वृक्षवेल, नदी नाला आणि नाला ओढा. तर विद्यार्थी मित्र, वारा झुळूक बरोबर आहे, वृक्षवेल बरोबर आहे, नदी नाला होते का? नदी नाला. ओके, हे बरोबर आहे. नाला ओढा होते का? नाही, नाला ओढा होत नाही. नाला आणि ओढा हे होत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी लिंग विचारानुसार म्हटलंय बघा. आपण काय म्हणतो? तो वारा ती झुळूक. ओके, स्त्रीलिंग पुल्लिंगी झालं. ओके, तो वारा ती झुळूक, तो ती स्त्रीलिंग पुल्लिंग झाले. तो वृक्ष ती वेल स्त्रीलिंग पुल्लिंग आहे. ती नदी तो नाला स्त्रीलिंग पुल्लिंग इथे आहे. तो नाला तो ओढा. या ठिकाणी दोन्ही याला काय लागतं? दोन्ही हे पुल्लिंगी आहेत. दोन्ही हे काय आहेत? पुल्लिंगी आहेत. त्यामुळे हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, लिंग विचारणे चुकीची जोडी सांगितली होती. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, वचन गटानुसार गटात न बसणारा शब्द. ओके, वचन गटानुसार काय? गटात न बसणारा शब्द वचन. बघा, विहीर, गहू, शत्रू, लाडू. ओके, बघा आपण या ठिकाणी काय म्हणणार विद्यार्थी मित्र? गहू ते गहू, शत्रू ते शत्रू, लाडू ते लाडू, विहीर ती विहीर म्हणतो. काय म्हणतो? ती विहीर. मग या ठिकाणी या ठिकाणी वचनानुसार काय? तर हे सर्व काय आहेत? हे या ठिकाणी आपण म्हणतो हे अनेक वचनी झाले आणि विहीर ती विहीर ही एकवचनीच. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 विहीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती? प्रत्ययरहित असणारी विभक्ती कोणती आहे? संबोधन, प्रथमा, द्वितीय आणि चतुर्थी. प्रत्ययरहित आहे विद्यार्थी मित्र, ज्यामध्ये कुठलाही प्रत्यय नसतो अशी विभक्ती कोणती आहे? तर प्रथमा. ओके, प्रथमामध्ये काय? तर या ठिकाणी प्रत्यय नसतो. प्रथमा विभक्तीमध्ये काय नसतो विद्यार्थी मित्र? प्रत्यय हा नसतो आणि प्रत्यय रहित आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 प्रथमा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? ओके, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्र, फ मु शिंदे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यांचं काय? फकीराचे अभंग हा कविता संग्रह आहे. ओके, संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं विद्यार्थी मित्र? तर ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वराचे काय? ज्ञानेश्वरी, पसायदान हे यामध्ये येतं. ओके, संत तुकारामाचे अभंग. संत तुकाराम कशासाठी तर अभंग, तुकाराम गाथा. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रल्हाद केशव अत्रे प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, आता या टोपण नावाने कोणी कविता लेखन केलं आहे? प्र के अत्रे यांनी कोणतं टोपण नाव होते यांचं? प्रल्हाद केशव अत्रे, केशवसूत, केशवदूत, केशव कुमार की कुसुमाग्रज. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र, केशव कुमार हे यांचं टोपण नाव आहे. ओके, प्रल्हाद केशव अत्रेचं. ओके, प्र के अत्रे यांचं हे टोपण नाव झालं. मग केशवसूत कोणाचं आहे? केशवसूत आहे विद्यार्थी मित्र, तर कृष्णाजी केशव दामले यांचं. ओके, कोणाचं आहे? कृष्णाजी केशव दामले यांचं इथं. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात. ओके, त्यानंतर कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर. ओके, कुसुमाग्रज कोण आहे? वि.वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखल्या जाते. ओके, चला होप सर्वांना विद्यार्थी मित्र बघा, हा प्रश्न IMP आहे.
परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे. या टॉपिकचा प्रश्न आपल्याला 100% परीक्षेत बघायला मिळतो, त्यामुळे हा पॉईंट सर्वांनी व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे. ओके, चलो. आणि विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रत्येक चरणात 12 अक्षरे य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? प्रत्येक चरणात किती 12 अक्षरे आणि य य य य ही गण कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? मालिनी, भुजंग प्रयात, वसंतालिका, इंद्रवजा. तर हे कुठल्या याचा विद्यार्थी मित्र? तर हे भुजंग प्रयात, ऑप्शन नंबर 2 भुजंग प्रयात हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, भुजंग प्रयातची लक्षणे आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा. शब्दालंकार प्रकारात मोडणारा कोणता अलंकार आहे? ओके, शब्दालंकार प्रकारामध्ये मोडणारा अलंकार कोणता आहे? श्लेष, उपमा, उत्प्रेक्षा की भ्रांतिभाव? तर श्लेष हा येतो शब्दालंकारामध्ये मोडणारा. ओके, श्लेष याच्यामध्ये काय, तर एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. ओके, काय होतं याच्यामध्ये? एकच शब्द दोन अर्थाने वापरल्या जातो. ओके, एकच शब्द काय होतो? हा दोन अर्थाने वापरला जात असतो. म्हणजेच काय बघा, तुम्हाला सुपारी लागते का? आता लागते काचा अर्थ काय? हवी आहे का? आणि लागते का म्हणजे मारल्यावर लागते का, हे या ठिकाणी झालेलं आहे. ओके, चला. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता? शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द निघृण, निर्गुण, निघृण की या ठिकाणी बघा निघून. तर विद्यार्थी मित्र, निघृण ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, निघृणचं काय होतं? ऑप्शन नंबर 3. व्याकरण दृष्ट्या शब्द शब्द या ठिकाणी आपली जातो शुद्ध शब्द. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? ओके, ययाती ही कुठल्या साहित्य प्रकारामधील आहे? कथा, काव्य, नाटक की कादंबरी? ययाती काय विद्यार्थी मित्र? तर ययाती ही एक कादंबरी आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि कोणाची आहे? ही आहे वि.स. खांडेकर यांची. ओके, ययाती. यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर हा कोणत्या निबंध प्रकारामध्ये करणे आवश्यक आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, आत्मवृत्तवाचक, वैचारिक, कल्पनारम्य आणि वर्णनात्मक कोणत्या प्रकारामध्ये आवश्यक आहे? तर हा विद्यार्थी मित्र आत्मवृत्तवाचक, ऑप्शन नंबर 1 आत्मवृत्तवाचक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, या प्रकारामध्ये काय, तर एकवचनी भाषेचा वापर करणे या निबंध प्रकारामध्ये करणे हा खूप आवश्यक आहे. यानंतर पुढील प्रश्न आपण समजून घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विराम चिन्हे आहेत? ओके, तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विराम चिन्हे आहेत? बघा किती विराम चिन्हे दिसतात यामध्ये? 2, 3, 6 की 1? यामध्ये बघा 1, 2, 3 अशी किती आहेत एकूण? या ठिकाणी विद्यार्थी मित्र किती विराम चिन्हे आहेत? एकूण 3 विराम चिन्हे आहेत. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? ओके, पूर्वरूप संधी साजेसा, नमुजे, हातून, एक एक. तर विद्यार्थी मित्र, साजेसा हे पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 साजेसा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. अव्ययी भाव समासातील शब्द ओळखा. ओके, अव्ययी भाव समासातील शब्द आपल्याला ओळखायचा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऑप्शन्स याच्यामध्ये झालेले आहे. ओके, तर या ठिकाणी अव्ययी भाव हा जो समास आहे यामधील शब्द कुठला आहे बरं? तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, गैरहजर हा शब्द आहे. ओके, प्रश्नपत्रिकेत आपलं काय, गैरहजर हा या ठिकाणी जो आहे अव्ययी भाव समासामधील आहे. ओके, पहिले पद हे महत्वाचे असते. अव्ययी भाव मध्ये काय, पहिले पद हे महत्वाचे असते. यानंतर बघा, छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुफाट्याच्या वाहना पायामधून घालती दाह, यांच्या वेदनांचे झेलित केले पाहिजे. संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आता बघा या ठिकाणी काय करून आपल्याला काय वेदना दिसत आहे, दुःख दिसत आहे. या ठिकाणी हे करुण रस झाला. कुठला झाला? करुण रस. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, दुःखांचं वर्णन ज्यामध्ये करुण रसामध्ये होतं. ओके, आणि शृंगार रसामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्र शृंगार रस म्हणजे काय, स्त्री पुरुष आकर्षणातून जो रस निर्माण होतो त्याला शृंगार रस असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय, कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो? ओके,
असा कोणता प्रयोगाचा प्रकार आहे ज्यामध्ये कर्म हे प्रथमांत असते आणि कर्ता हा कधीच नसतो? कर्मणी, कर्तरी, भावे की भाव कर्तरी? तर विद्यार्थी मित्र कुठल्या प्रयोगामध्ये असतं हे? तर हे असतं या ठिकाणी बघा कर्मणी प्रयोगात. कुठल्या? कर्मणी प्रयोगात. ऑप्शन नंबर 1 कर्मणी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा बिकट वाट वही वाट नसावी. ओके, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, ही अनंत फंदीची रचना कोणत्या काव्य प्रकारातील आहे? ओके, ही कोणत्या काव्य प्रकारामध्ये येते? लावणी, पोवाडा, भारुड की अभंग? तर विद्यार्थी मित्रो ही जी काव्यरचना आहे या काव्यरचनेचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी या पर्यायामध्ये जो आहे महाराष्ट्र राज्य परीक्षेमध्ये दिला नव्हता आणि हा प्रश्न त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढील प्रश्न बघा सलील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ओके, बघा सलील हा जो शब्द आहे तर सलील शब्दाचा समानार्थी शब्द लीलायुक्त, लीलासहित, लीलया आणि नीर. तर विद्यार्थी मित्रो सलील या शब्दाचा समानार्थी शब्द म्हटला तर तो कोणता आहे? तर तो आहे नीर. ओके, सलील म्हणजे काय या ठिकाणी विद्यार्थी मित्रो? पाणी, नील. ओके, ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते आहे? ओळखा. ओके, थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते आहे? मलूल, अलगद, गुलाबी की वेडी? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रो थंडी आपण काय म्हणतो या ठिकाणी? थंडी काय म्हणतो आपण? गुलाबी थंडी म्हणतो. काय म्हणतो आपण? गुलाबी थंडी. थंडी कशी पडली? तर थंडी गुलाबी पडली म्हणतो. ओके, मग या ठिकाणी योग्य विशेषण कुठलं झालं रे? तर थंडीसाठी गुलाबी. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. मधु लाडू खात असे वाक्यातील काळ ओळखायचा आहे. रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ की वर्तमान काळ? वर्तमान काळ नाही. ओके, खात असे म्हटलेलं आहे, असे म्हणजे हा भूतकाळ झाला आणि नेहमी खात म्हणजे रीती भूतकाळ. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, रीती भूतकाळातील हे वाक्य आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो आता पुढचे प्रश्न जे असतात हे आपल्याला उतार्यावर आधारित असतात. उतार्यावर सोडवायचे असतात. या पद्धतीचा आपल्याला काय असतो? उतारा जो आहे आपल्याला हा देण्यात आलेला असतो. ओके, हा उतारा आपल्याला देण्यात आलेला असतो. मग या ठिकाणी बघा राष्ट्राची संपत्ती, बुद्धमत्ता व कल्पकता, विकसित मुले. ओके, या टाईपचा आपल्याला उत्तर आणि या उतारावर आधारित आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे असतात. मग बघा चव चाखणे म्हणजे काय? चाखून पाहणे, खाऊन पाहणे, रुचकर वाटणे, अनुभव घेणे की तोंडाला पाणी सुटणे? चव चाखणे याचा काय अर्थ होतो? तर अनुभव घेणे. ओके, अनुभव घेणे. ऑप्शन नंबर 3 या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला गेला आहे? तर या बघा या परिच्छेदामध्ये विद्यार्थी मित्र राष्ट्रीय संपत्ती. ओके, बघा काय तर बघा कल्पक मुले ही आपली वैयक्तिक नव्हे तर समाजाची राष्ट्रीय संपत्ती. म्हणजे राष्ट्रीय संपत्ती कोण आहे? कल्पक मुले, बुद्धिमान तसेच कल्पक मुले. मग त्या ठिकाणी बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र बुद्धिमान कल्पक मुले ऑप्शन नंबर 4 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्र बुद्धिमान कल्पक मुलांचे या ठिकाणी काय अभिनंदन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कल्पक व बुद्धिमान मुलांचे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला टीईटी संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.